आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या कर्नाटक काँग्रेस सरकारचा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी केला जाहीर निषेध। या मराठीला ज्यांनी प्रमाण भाषेचे अनेक शब्द दिले हे स्वातंत्र्यवीर सावरकर, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिमा बेळगावच्या विधानसभेमध्ये लावण्यात आली होती। तिथले कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की आम्ही बेळगावच्या विधानसभेतनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकू। तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाच्या इतिहासामध्ये 2 वेळा काळा पाण्याची शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्य सेनानी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर, या देशाचा मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माय मराठीची सेवा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्याची जी कृती आहे, या कृतीचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो। धारा 370 हटाना हो, भव्य राम मंदिर निर्माण हो, ट्रिपल तलाक की समाप्ति हो या यूनिफॉर्म सिविल कोड जैसे सरदार पटेल जी के शेष रह गए कार्यों को मोदी जी ने पूरा किया। नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी सांगितलं। मित्रों, सरदार साहब ने चर्चिल के कथन को गलत साबित किया। ये आपस में लड़ेंगे और भारत खो जाएगा। इन्होंने भारत को एक बनाया, मजबूत बनाया, अखंड बनाया, फिर भी काफी सारी चीजें सरदार साहब की आयु के कारण उनके जीवन काल में नहीं हो पाई। इसके पहले ही सरदार साहब चले गए। धारा 370, 35 से कॉमन सिविल कोड, सोमनाथ की तर्ज पर अयोध्या में भव्य राम मंदिर, ट्रिपल तलाक को समाप्त करना, एक मक्कम राष्ट्र के रूप में अपनी सेना और सीमा के अपमान को मजबूती के साथ जवाब देने की परंपरा खड़ी करना, ये सारे काम जो सरदार साहब के अल्प कालखंड में छूट गए, वो सारे काम अपने नेता और देश के प्रधानमंत्री नरेंद्र भाई ने 10 ही साल में समाप्त कर। जिथे शक्य असेल तिथे युती होते। एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं। आज तक इतने सालों में कॉरपोरेशंस, जिला पंचायत, इनमें सारी पार्टियों का एक नियम है कि वो लोकल यूनिट्स को अधिकार देते हैं। जहाँ लोकल यूनिट को लगता है वहाँ पर अलायंस होता है। आप ये कमिट नहीं करना चाहते कि महायुति साथ में लड़ेगी? नहीं, देखिए, इसलिए कमिट नहीं कर सकते हैं क्योंकि कार्यकर्ताओं का चुनाव है और सभी पार्टियों में एस्पिरेशंस ज़्यादा होते हैं जी। आप कार्यकर्ता को रोक नहीं सकते हैं, तो इसलिए जहाँ संभव होता है वहाँ अलायंस होता है। हमने किया पिछले समय, जहाँ नहीं हुआ वहाँ हम फ्रेंडली फाइट करते हैं। अच्छा। तो हम लोग प्रयास ये करेंगे कि नीचे के यूनिट्स को भले ही अधिकार मिले, और अधिकार के साथ साथ हम उनको कहते हैं कि जहाँ तक हो सके आप अलायंस कीजिए। तो कई जगह हो जाता है, कुछ जगह नहीं होता है। राज ठाकरे, महायुती आणि महानगरपालिकेची निवडणूक याबद्दल सह्याद्री वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी काय म्हणाले ते पाहूया। खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील तर झाला। विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या। आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत। आपण बघा, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात मेळ खातात। त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे
आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. काल अर्थातच 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या जळगाव, नंदुरबार, नाशिक, धुळे आणि अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील विविध शाळेमधील 48 आदिवासी विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरीजी यांची भेट घेऊन संवाद साधला. एक नजर या भेटीवर. बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी जगभरातील हिंदू उभा आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल मुंबईत माध्यमांशी बोलताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं. बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी जगातला सर्व हिंदू उभा आहे. भारतातला हिंदू उभा आहे. संपूर्ण जनतेच्या तीव्र भावना आहेत. राऊत ते मजाकबाजी करतायत. हिंदूच्या भावना काय, तुमच्या माझ्या भावना काय? तर आपल्या सर्वांच्या भावना आहे की बांगलादेशी हिंदू आपला परिवार आहे. त्या परिवाराच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. त्यामुळे जनभावना तीव्र आहेत. संपूर्ण देशाचा जगातला हिंदू पेटून उठला आहे आणि याकरता संपूर्ण पाठिंबा मिळतोय बांगलादेशी हिंदूंना. आमचं सरकार, मोदी सरकार हे या संपूर्ण घटनाक्रमावर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने, शेवटी बांगलादेशमधल्या घटना आहे आणि त्या घटनेवर काय त्या ठिकाणी ठोस कारवाई केली पाहिजे याकरता आमचं सरकार जागृत आहे. आणि निश्चितपणे मोदीजी आणि आमचं परराष्ट्र मंत्रालय योग्य पद्धतीने या ठिकाणी या घटनाबद्दल नोंद घेत आहे. त्यानंतर त्यावर योग्य कारवाई होईल. शेवटी केंद्र सरकारचा विषय आहे, त्यामुळं निश्चितपणे आमच्या भावना केंद्र सरकारला आणि सर्वांनाच कळल्या आहे. यावर ठोस कारवाई होईल असं मला वाटतं. माझा स्वभाव आक्रमक नसून शांत आहे. डीडी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी काय सांगितलं ते पाहूया. देखिए, वो तो ऐसा है कि वो बात जो आपने कही, मैं बहुत छोटा था उस समय, मैं विचारधारा समझता था. 5 साल की उम्र थी मेरी. मुझे उस समय इतने समझता था, उस समय इमरजेंसी लगी थी और इमरजेंसी में मेरे पिताजी को अरेस्ट किया गया था. वो जेल में थे, करीब 2 साल जेल में थे. तो एक छोटे बच्चे के रूप में मुझे इतना समझता था कि इंदिरा गांधी ने मेरे पिताजी को जेल में डाला है. तो जिस स्कूल में मुझे डाला गया उसका नाम था इंदिरा कॉन्वेंट. तो मैंने मेरी माँ को कहा कि मैं इस स्कूल में नहीं जाऊँगा क्योंकि इंदिरा गांधी ने मेरे पिताजी को जेल में डाला है. मैं इंदिरा गांधी के नाम के स्कूल में नहीं जाऊँगा, मुझे दूसरे स्कूल में जाना. मुझे दूसरे स्कूल में दाखिला, मैंने सरस्वती विद्यालय में दाखिला लिया. तो उस समय कोई बहुत विचारधारा का विषय नहीं था. एक छोटा बच्चा था जिस बच्चे को लगता था कि मेरे पिताजी को अरेस्ट किया गया है, वो इंदिरा जी ने किया है, इसलिए एक मन में टीस थी. बाकी मेरा स्वभाव एग्रेसिव नहीं है, मैं बहुत शांत स्वभाव का आदमी हूँ. हाँ, ये बात जरूर है कि जब तत्वों की बात आती है, मूल्यों की बात आती है, तो फिर मैं पीछे नहीं आता. लेकिन आपके भाषण काफी ओजस्वी होते हैं. मतलब औरंगजेब की औलाद भी आप कह देते हैं, धर्म युद्ध का नारा आप देते हैं. इसी को एग्रेशन में कह रहे हैं. नहीं, ये मैं हमेशा कहता हूँ कि मेरी तरफ से ऐसे भाषण नहीं होते, मैं जवाब देता हूँ तो होता. जब कोई सामने से तीर छोड़े, मैं हमेशा कहता हूँ कि मेरे ऊपर ईंट फेंकोगे तो पत्थर से जवाब दूंगा. मैं ईंट खाने वाला आदमी नहीं. काल 9 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. तर या दिवसाची आठवण करून काँग्रेस काळात भ्रष्टाचाराचा एक आढावा घेऊया. वर्ष 1960-70 भूदान जमीन घोटाळा 200 कोटी रुपयांचा. वर्ष 1980 बोफर्स घोटाळा रुपये 1000 कोटीचा. वर्ष 2008 2G स्पेक्ट्रम घोटाळा 1,76,00,000 कोटी रुपयांचा. वर्ष 2012 कोळसा खान घोटाळा 1,86 लाख कोटी रुपयांचा. वर्ष 2008 पत्राचार घोटाळा
1039 कोटी रुपयांचा. वर्ष 2020 खिचडी घोटाळा 50 ते 100 कोटी रुपयांचा. वर्ष 2020 ते 21 कोविड सेंटर घोटाळा 100 ते 200 कोटी रुपयांचा. वर्ष 2021 ऑक्सिजन प्लांट घोटाळा 200 कोटी रुपयांचा. तर पाहिलं ना, सत्तेत असताना काँग्रेसनं रोजच भ्रष्टाचार दिवस साजरा केला आहे. तुम्हाला भाजपाचं सदस्य व्हायचंय का? तर आजच 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपाचे सक्रिय सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002025 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.